गोड्या मसाल्याशिवाय महाराष्ट्रीयन स्वयंपाक हा अपूर्णच असतो, कारण रोजच्या जेवणात गोडा मसाला लागतोच. रोजच्या जेवणातील वांगी, बटाटी, कारली, आमटी किंवा लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात याला गोडा मसाला हा लागतोच. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. गोडा मसाला अचूक प्रमाणात कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अगदी घरगुती पद्धतीने आणि कमी साहित्यात मी हा अस्सल महाराष्ट्रीयन असा मसाला मी बनवणार आहे. तर त्यासाठी खूप कमी साहित्य इथे मी वापरलेलं आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारे हा मसाला बनवला जातो, पण मी माझ्या पद्धतीने कसा बनवते तेच आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, 1 वाटी म्हणजे एवढी 1 वाटी असते ना, तेवढी 1 वाटी इथे काप घेतलेले आहेत. दालचिनी, मसाला वेलची, काळी मिरी, लवंग, मेथीदाणे, मोहरी, खसखस, शहाजिरं, धने, तीळ, जिरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर सुक्या लाल मिरच्या, तेजपत्ता, हळद, हिंग, मीठ आणि तेल. सुरुवातीला 2 चमचे इतकं तेल आपल्याला या कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत आणि सोनेरी रंगावरती हे काप आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता, अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान गोल्डन रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. मस्त सोनेरी रंग आलेला आहे. थोडंसं हे बाजूला काढूया आणि त्यामध्ये दालचिनी घालायची आहे. दालचिनीसुद्धा उलटपालट करून साधारण मिनिटभर आपण ही परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला मसाला वेलचीसुद्धा यामध्ये सोडून घ्यायची आहे. मसाला वेलचीसुद्धा याचा थोडंसं असं धूर निघतो ना, तिथपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाजूला लावून काळी मिरी आपण सोडून घ्यायच्या आहेत. हे प्रोसेस एकदम पटापट करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर लवंगासुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहेत. मेथीदाणे घालायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपण शहाजिरं घालतोय आणि जी खसखस आहे ती सुद्धा सोडून घ्यायची आहे. फक्त आपल्याला जी मोहरी घेतलेली आहे ना, ती आपल्याला भाजून न घेता फक्त गरम करून घ्यायची आहे. आणि आता हे मिश्रण बाजूला करून घ्यायचं आहे आणि तवा ठेवून घ्यायचा आहे. तव्यावरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ असे तडतड उडायला लागले ना, की नंतर आपण हे काढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर धने इथे भाजून घ्यायचे आहेत. छान खरपूस रंगावरती धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर जिरंसुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व आपण भाजून घेतलेलं आहे. आता या लाल मिरच्या आहेत त्यासुद्धा आपण या भाजून घ्यायच्या आहेत. छान खडखड आवाज येईपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत. तमालपत्र आपण गरम तव्यावरती घालत आहोत, म्हणजेच तेजपत्ता. आता हे सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे. थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सर जारवरती व्यवस्थित असे याला बारीक करून घ्यायचं आहे आणि तेलात सुद्धा आपण हे परतून घेतलेले आहेत. तर तेलाचं सुद्धा प्रमाण या ओल्या मसाल्यामध्ये आहे. व्यवस्थित असं आता फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकदा आपण हे उघडून बघणार आहोत. व्यवस्थित आपला हा मसाला बघू शकता तुम्ही बारीक असा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला जे हिंग, मीठ आणि हळद हे जे होतं ते आपल्याला वरून सोडून घ्यायचं आहे आणि एकदा मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे, म्हणजेच मसाला एकजीव होईल छान. तुम्ही बघू शकता, मस्त असा मसाला आपला तयार झालेला आहे. घरभर याचा सुवास ना दरवळतोय. रंगही खूप छान आलेला आहे. काचेच्या बरणीत हा मसाला तुम्ही भरून ठेवू शकता आणि वर्षभर हा मसाला व्यवस्थित असं टिकतो. अजिबात खराब वगैरे होत नाही. आणि तुम्ही रूम टेम्परेचरवरती सुद्धा हा मसाला साठवून ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडे वातावरण दमट असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा हा मसाला व्यवस्थित असा स्टोअर करून ठेवू शकता. काचेच्या सुक्या बाटलीमध्येच आपल्याला हा भरून ठेवायचा आहे. ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.